तर मित्रांनो, आज आपण आलोय उरण तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे कोपरोळी गावातील आई जोगेश्वरी मातेचं मंदिर. तर आपण आता बघतोय आई जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि या ठिकाणी भाविक आलेले आहेत. तर बेबी काय दर्शन घेतलं? नमोकर बाप्पाला पाय पडली. ओके ओके ओके. तर हे पनवेलवरून आलेले आहेत भाविक आणि दर्शन घेऊन आता निघालेले आहेत. आता या ठिकाणी आमचे दादा पण आहेत, दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आई जोगेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी एक प्रसिद्ध मंदिर आणि भक्तांच्या हाकेला धावणारं आणि नवसाला पावणारी आई जोगेश्वरी माता या मंदिरात आपण आलोय. या ठिकाणी राजू दादा पण आहे. काय बाकी मजेत एकदम? ओके ओके भाई, काय बोलताय? पुजारी आहेत या मंदिराचे आणि खूप सुंदर अशी पूजा करतात. ताई पण आहे या ठिकाणी. तर आम्ही बरेच वर्ष बघतो या मंदिरात, कधी आलो की या ताई या भक्तिभावाने आणि मनोभावाने पूजा या ठिकाणी करत असतात. तर खूप आपलं जे प्रेम आहे या मंदिरावर ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. धन्यवाद. तर आपण आता मंदिरात आलोय आई जोगेश्वरी मातेच्या. खूप सुंदर असं मंदिर आणि एकदम प्राचीन असं मंदिर आहे. आणि आईची मनमोहक अशी मूर्ती. दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांच्या लाईन लागलेली आहे आणि या ठिकाणी आपण भाविक बघताय, खूप गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. दर्शन घेऊन आपलं मन एकदम प्रसन्न होऊन गेलेलं आहे. आपण या सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघू शकताय आणि असं लोकेशन, खूप सुंदर असं लोकेशन. आणि या ठिकाणी आपले दादा आहेत, ते आपल्याला या मंदिराबद्दल काही माहिती सांगणार आहेत. तर आपण या मंदिराबद्दल काय सांगू शकता? मंदिरामध्ये म्हणजे उरण तालुक्यातील ही आपल्या पूर्व विभागातील शेवटची मोठी यात्रा भरली जाते आणि सालाबादप्रमाणे एक दिवस अगोदर याचं सबिना वगैरे जागरण वगैरे गावातली लोक येऊन उत्साह साजरा करतात आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 वाजता संध्याकाळी मानाच्या काठ्या आईच्या भेटीसाठी येतात. पूर्वी असे म्हणायचे की दसकार, शेवा आणि साईवरून काठ्या इकडे आईच्या भेटीसाठी यायच्या, पण ते आता बंद झालं. गावातले 4 एकवीर आई, जोगेश्वरी आणि जरीमरी आई यांच्या काठ्या 4 वाजता इथे येतात आईच्या भेटीसाठी आणि त्यांचा योग्य तो मान सन्मान आम्ही करतो. धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण बघू शकता भाविकांची गर्दी आणि मेन म्हणजे इथलं आता हे बघा, आपण भाविक आलेल्या दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटतंय मन. आणि आपण बघता इथलं म्हणजे लोकेशन, आईचं या मंदिराचं लोकेशन बघता इतकं सुंदर, म्हणजे कोकणातलं हे मंदिर आणि आज ही आपली संस्कृती आणि आपलं जे पारंपरिक जो आपला हे आहे तो जपून ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी बघता मंदिर एवढं सुंदर की म्हणजे इथून आपल्याला आपलं पाय हा निघत नाही या मंदिरातून. आता तुम्हाला मी मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, या पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगांच्या बाजूला हे आई जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. हे बघा, आणि येण्यासाठी पण खूप सुंदर असा मार्ग आहे. तो मार्ग आता मी थोड्या उशिरात तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर असा मार्ग आणि सुंदर असं गाव, एवढं सुंदर गाव आहे की या गावात म्हणजे आपण नंतर गावातलं जे व्ह्यू आहे ते पण दाखवणार आहोत. हे बघा, आता आपण सकाळच्या वेळी या ठिकाणी आलेलो आहोत.
आईचं दर्शन घेऊन आपण आता निघालेलो आहोत आणि इथं आल्यावर मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं आणि एक वेगळा उत्साह, वेगळं चैतन्य हे आपल्याला निर्माण होतं या ठिकाणी आल्यावर. एक सुंदर असं मंदिर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर, आई जोगेश्वरी मातेचं मंदिर, खूप प्राचीन असं मंदिर आहे आणि इथे म्हणजे एक जागृत असं देवस्थान हे कोपरोळी गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर मित्रांनो, आता आपण हा जो जोगेश्वरी आईचा ज्या मंदिराचा परिसर आहे तो बघतो आणि येणारे जाणारे भाविक आणि हा रस्ता, खूप सुंदर असं वातावरण आणि येण्या जाण्यासाठी खूप सुंदर म्हणजे एक कोकणातलं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. भाई काय बोलता, दर्शनासाठी आल्यात, खूप आनंद. आणि आपण आता हे बघा या ठिकाणावर आपण बघतोय आई जोगेश्वरी मातेचं मंदिर. हे बघा आता हे बघा आपण हे बघताय निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कोपरोळी गावातील आई जोगेश्वरी मातेचं मंदिर. आणि इथं आल्यावर म्हणजे कोकणातलं एक जुनं आणि पौराणिक असं ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय आई कोपरोळी गावातील आई जोगेश्वरी मातेच्या मंदिरात आणि इथे वातावरण आणि इथलं निसर्ग पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जातं. हे बघा, तर आता आपण या मंदिराचा आपण ज्या ठिकाणावर आपण येतो सुरुवातीचा भाग म्हणजे एक तळं आहे, सुंदर असं तळं या गावातील आणि निसर्गरम्य असा गाव आणि या गावातील हे आईचं मंदिर. तर आता आपण अजून पुढं जाऊया. थोडं पुढं गेल्यावर तुम्हाला मी या गावातील जे तळं आहे ते दाखवणार आहे आणि या तळ्याला लागून असलेलं आईचं मंदिर आपण आता बघितलंय आणि आता आपण हे सुंदर असं तलाव बघणार आहोत. हे बघा, खूप सुंदर, म्हणजे एवढं सुंदर गाव ना की या गावात म्हणजे कुठलाही लोकेशन तुम्ही घ्या तो तुम्हाला सुंदरच भेटणार. कारण एक जुनं गाव या उरण तालुक्यातील सर्वात जुन्या गावांमध्ये या कोपरोळी गावाचा उल्लेख केला जातो आणि सुंदर गाव म्हणजे तुम्ही या गावाचं बघसाल सर्व या गावात आहे. काय म्हणजे हे बघा, असा हे पिंपळाचं झाड, त्याला सुद्धा पार केलेला आहे आणि हा या आईच्या देवळाजवळ जाणारा रस्ता आहे आणि तुम्ही हे बघा याला लागून असलेला सुंदर असं तलाव बघताय. गाव एवढा सुंदर की निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे उरण तालुक्यातील कोपरोळी गाव.